निसर्गाच्या निर्मितीमध्ये जेव्हा मानवाची निर्मिती झाली तेव्हा मानवामध्ये नर आणि नारी असे दोन प्रकार पडले, म्हणजे स्त्री आणि पुरुष. आणि त्यानंतर तिसरं एक व्यक्ती आलं ते म्हणजे तृतीय पंथी, म्हणजे ते स्त्रीही नाही आणि पुरुषही नाही अशा मधल्या व्यक्तीला तृतीय पंथी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पण नेमकं स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी यांची निर्मिती कशी झाली हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. जर आपण पाहिलं तर तृतीयपंथी जे आहेत त्यांची निर्मिती ब्रह्माच्या सावलीमुळे झाली असं सुद्धा सांगितलं जातं. पण जर आपण शास्त्रीय कारणानुसार पाहिलं, शास्त्रीय पद्धतीनं जर पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की मुलगी होण्यासाठी XX क्रोमोझोनल लागतात, तर मुलगा होण्यासाठी X आणि Y क्रोमोझोनल लागत असतात. म्हणजे ज्यावेळी संभोगादरम्यान स्त्रीकडून X हे क्रोमोझोनल सोडलं जातं आणि पुरुषाकडून जेव्हा Y येतं तेव्हा X आणि Y मिळून मुलगा तयार होतो. पण जेव्हा पुरुषाकडून X क्रोमोझोनल जातं, स्त्रीकडून X येतं तेव्हा XX झालं तर मुलगी होते. पण कधीतरी क्वचित असा प्रकार घडतो की स्त्रीकडून X क्रोमोझोनल सोडलं जातं तर पुरुषाकडून सुद्धा X येतं, तेव्हा XX असं क्रोमोझोनल तयार झालं. तर तिथून ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी अशा व्यक्तीची निर्मिती होते, म्हणजे तो तयार होतो असं सुद्धा शास्त्रीय कारणामध्ये सांगितलं जातं. मग समाजामध्ये असणारे जे तृतीयपंथी आहेत त्याबद्दल काही सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, जे स्पष्टपणे कुठेही बोललं जात नाही किंवा कोणाकडूनही सांगितलं जात नाही. तीच माहिती आपण मराठी मीडियाच्या माध्यमातून एकदम सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जर आपण पाहिलं तर तृतीयपंथींनी हे जे समाज आहे, हे जे काही लोक आहेत यांना विविध नावाने समाजामध्ये ओळखलं जातं. कोणी हिजडा म्हणतं, कोणी छक्का म्हणतं, तर कोणी किन्नर म्हणतं. अशा पद्धतीनं त्यांना विविध नावाने या ठिकाणी ओळखलं जातं. बरं, आता यांची जी काही ओळख आहे ती त्यांच्या टाळ्या वाजवण्याच्या पद्धतीवरून त्यांना ओळखलं जातं. त्यांचं काही वेश परिधान करण्याची पद्धत आहे, ज्या पद्धतीनं त्यांचं राहणीमान आहे त्यामध्ये सुद्धा ओळखलं जातं. आणि हा काही जो तृतीयपंथी समाज आहे तो जेणे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी लोकांकडून पैसे मागून उदरनिर्वाह करत असतो. आता त्यांना ही लोक बिना पाहता त्यांनी पैसे मागितले की त्यांना खिशामध्ये असणारे 10-20 रुपये अगदी सहजपणे काढून देत असतात. कारण की बऱ्याच लोकांची अशी धारणा आहे की तृतीयपंथ्यांनी, हिजड्यांनी अशा पद्धतीनं जर शाप दिला तर तो श्राप नक्कीच लागतो, म्हणून लोक तात्काळ खिशात असणारे पैसे 10-20 जे काही रक्कम आहे ती काढून लगेच त्या व्यक्तीच्या हातामध्ये ठेवतात. आणि तो जो हिजडा आहे, तृतीयपंथी आहे, तो सुद्धा त्या व्यक्तीच्या डोक्यावर हात देऊन आशीर्वाद देतो. आणि असंही सांगितलं जातं की त्यांनी दिलेला आशीर्वाद हा लागतो आणि त्यांनी दिलेली बद्दुआ सुद्धा लागते, असं सुद्धा समाजामध्ये सांगितलं जातं. पण जर आपण दुसऱ्या बाजूने विचार केला तर खरंच तृतीयपंथी म्हणजे जे काही हिजडा आहे यांनी दिलेला श्राप का लागतो? जर या गोष्टीचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हिजड्यांचं जे जीवन आहे लहानपणापासून ते तिथपर्यंत, ज्या वयापर्यंत तो आला आहे तिथपर्यंत जे जीवन आहे ते जीवन अगदी संघर्षमय जीवन आहे. आणि या संघर्षाच्या जीवनामध्ये त्यांना समस्यांचा सामना त्यांना करावा लागलेला असतो. मोठ्या प्रमाणात टीका त्यांच्यावर झालेली असते आणि अनेक वेळा ते या कारणामुळं विविध कारणांना बळीसुद्धा पडलेले असतात. म्हणजे अन्याय, अत्याचार सहन करत मोठा झालेला तो व्यक्ती म्हणजे तृतीयपंथी असतो. आणि त्याचं जी काही मागचा इतिहास आहे ते संपूर्ण संघर्षाचा काळ हा त्याचा पिछा सोडत नाही. म्हणून त्या पद्धतीनं त्यानं जर एखाद्याला शाप दिला तर तो श्राप त्या व्यक्तीला लागतो आणि त्यानं तेवढं सहन करून सुद्धा तो चांगली गोष्ट कोणासाठी सांगतोय म्हणून त्यांचा आशीर्वाद सुद्धा लागतो, असं सुद्धा सांगितलं जातं. पण जर आपण पाहिलं तर किन्नर जे आहेत ते लग्न करतात का, असा सुद्धा प्रश्न आपला या ठिकाणी पडतो. आता काही जे किन्नर आहेत, तृतीयपंथी आहेत, ते आता संसारसुद्धा थाटू लागलेत, अनेक तरुणांशी लग्न करून ते राहू लागलेत. पण जे तृतीयपंथी आहेत, किन्नर आहेत,
ते वर्षातून एकदा हे लग्न करायचे आणि ते म्हणजे त्यांचे जे आराध्य दैवत आहे आरावणांशी लग्न करायचे आणि वर्षातून एकदा लग्न केलं की लग्न झाल्यानंतर तो जो दैवत आहे त्या दैवताचा मृत्यू व्हायचा आणि हा जो कार्यक्रम असायचा लग्नाचा तो फक्त एका दिवसाचा असायचा असं त्या ठिकाणी सांगितलं जातं। आणि आवर्णाशी लग्न केलं की त्या देवाचा मृत्यू व्हायचा आणि मग हे जे किन्नर आहे यांचा इथून नवीन जीवनाला प्रवास सुरू व्हायचा असं सुद्धा सांगितलेलं जातं। पण याच तृतीयपंथीविषयी जर आपण अजूनही माहिती बघितली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की तृतीयपंथी जे लोक आहेत त्यांच्यावर जर बलात्कार झाला तर अजूनही त्या बलात्काराला बलात्कार झाल्याची मान्यता मिळत नाही किंवा त्या पद्धतीनं मान्य केलं जात नाही की खरंच यांच्यावर बलात्कार झाला म्हणून। आता अशा प्रमाणात घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात पण तरीसुद्धा त्याची दखल घेतली जात नाही किंवा त्या पद्धतीचं मानलं सुद्धा जात नाही। मग हे जे तृतीयपंथी समाज आहे या समाजामध्ये असणारे जे लोक आहेत त्यांचं निधन झालं तर मग त्यांचं मृतदेह कुठं ठेवतात, कसा नेतात असे देखील प्रश्न आपल्याला पडतात। मग तृतीयपंथींचं जर निधन झालं, किन्नरचं जर निधन झालं तर असा निधन आत्तापर्यंत कोणी का पाहिलं नाही, ते कोणाला का दिसत नाही असे सुद्धा प्रश्न आपल्याला पडतात। तर त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की तृतीयपंथी जो व्यक्ती आहे त्याचं जेव्हा निधन होतं तेव्हा त्याचं निधन एकदम संध्याकाळी मध्यरात्री त्याचा अंत्यविधी करत असतात आणि त्याला चपलाच्या जोडेनं सुद्धा मारलं जातं असं सुद्धा सांगण्यात येतं। कारण की त्याचं जे निधन झालं आहे ते त्याच्यासाठी दुःखाची गोष्ट नसते तर ती इतर लोकांसाठी आनंदाची गोष्ट असते। कारण की या जीवनातून त्याची आता मुक्तता झाली आहे आणि पुढच्या जन्मात त्याला चांगलं जीवन मिळावं यासाठी त्याच्या जे मृतदेह आहे त्याला चपलाच्या जोड्यानं मारलं जातं असं सुद्धा सांगितलं जातं। आणि त्यांची जी अंत्ययात्रा आहे ती एकदम संध्याकाळी मध्यरात्री काढली जाते आणि अंत्यसंस्कार म्हणजे त्यांचं जे प्रेत आहे ते जाळलं जात नाही तर ते पुरलं जातं अशी सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणावरून मिळते। एकंदरीत जर आपण पाहिलं तर जे तृतीयपंथी आहेत जे हिजडा आहेत त्यांचं जीवन अतिशय संघर्षमय जीवन आहे। अजूनही समाजामध्ये त्यांना काम धंदा राहणं या सगळ्या गोष्टी पाहिजे तेवढ्या प्रमाणात देत नाही आणि समाजसुद्धा त्यांना पाहिजे तसं मान्य करत नाही। म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री करणं जसं साधारण आपण एखाद्या मुलाशी मैत्री करतो त्या पद्धतीनं तृतीयपंथींशी कोणी मैत्री करतं का किंवा त्यांच्या संपर्कात राहतं का किंवा ते जे नातं आहे त्या नात्याला समाज अजूनसुद्धा मान्यता देतं का असे विविध प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडू लागतात। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तृतीयपंथींबाबत तुम्हाला अजून काही माहीत आहे का असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।